त्यातला जो सह आरोपी होता आपटे नावाचा, त्याला भारतीय जनता पक्षाने काल स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारलं. आमच्या अविनाश जाधवने धमकी दिली. की बदलापूरमध्ये आम्ही मोर्चा काढतो म्हटल्यानंतर त्या स्वतःहून माणसाने त्याचा राजीनामा दिला की नको मला स्वीकृत. हिम्मत कशी होते यांची द्यायची? एका लहान मुलीच्या बलात्काराच्या प्रकरणामध्ये सह आरोपी असलेल्या माणसाला स्वीकृत नगरसेवक पद देण्याची यांची हिम्मत कशी होते? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं आहे. कोण तुम्ही? कोण आहात तुम्ही? आलात की 5-5 हजार रुपये तोंडावर फेकू आणि तुम्हाला विकत घेऊ. ही आली कुठून हिम्मत? काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्यांना तर काय झालं माहिती मला. जेव्हा आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आत्तापर्यंत बरा होता. काल मी जो बोललो ना, ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही. त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं. पण कसं आहे, खोटं बोलत राहायचं, खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय. अण्णामलांच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही याचं असं हे म्हणत आहे. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य नाही नाही, तसं त्याचा अर्थच नाही. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं तो बोलतोय खाली.